नमस्कार. अवकाळी पावसाचं मोठं संकट. पुढचे 72 तास महत्त्वाचे. विदर्भात मात्र हळपणार. सायक्लोनिक स्थिती अजूनही दक्षिणेकडे कायम आहे. दक्षिणेकडील तामिळनाडूच्या दिशेने जोरदार वारे वाहू लागले आहेत. याचाच परिणाम दक्षिणेकडील राज्यावर होत आहे. तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी त्यामुळे हवामान बदल झाला पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगाल खाडीत देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तिथेही हवालपाट होत आहे. याचाच परिणाम म्हणजे अवकाळी पावसासाठी अपोषक वातावरण तयार झालं असून ऐन उन्हाळ्यात पावसाचं संकट आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या भागांमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह पाऊस होईल. 60 किलोमीटर तास वेगाने सोसाट्याचे वारे वाहणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी, मध्यम तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. विदर्भ, मराठवाड्यात अतिउष्णता वाढली आहे. 42 डिग्री ते 45 डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढचे 3 दिवस या भागात दिवसाचं तापमान 2 ते 3 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आज 31 मार्च रोजी पावसाचा अंदाज देण्यात आला होता. तर 1 एप्रिल रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा असेल. उत्तर महाराष्ट्र, नाशिक घाटमाथा, जळगाव, अहिल्यानगर, पुणे परिसर, कोल्हापूर परिसर, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 2 एप्रिल रोजी मुंबई, ठाण्यासह कोकण विजांच्या कडकडासह पाऊस पडेल. रायगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी येलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा असेल. उत्तर महाराष्ट्र, नाशिक घाटमाथा, जळगाव, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा परिसर, कोल्हापूर घाटमाथा परिसर आणि सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.